लक्षात ठेवा, कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका. कारण आपल्या काड्या करणारे हे आपलेच असतात आणि आपल्याला त्रास देणारे हे आपलेच असतात. पण ते कधी आपल्या समोर येऊन सांगत नाहीत की मी तुला त्रास देतो किंवा मी तुझ्या काड्या करतो किंवा मी तुझ्याबद्दल वाईट विचार करतो. तर नेहमी अशा लोकांना ओळखायला शिका आणि अशा लोकांपासून थोडंसं सावधच राहायला शिका बरं का. हाय हॅलो गुड मॉर्निंग फॅमिली. तर सकाळची आमची छान अशी मॉर्निंग झालेली आहे आणि आज सकाळीच मी रेडी झालेली आहे. श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ फॅमिली. तर छान अशी मॉर्निंग झाली, मॉर्निंगलाच रेडी झाली कारण मला आज थोडंसं लवकर जायचं होतं. माझं वर्क खूप सारं कंप्लीट करायचं बाकी राहिलं होतं, त्याच्यामुळे लवकर आज नाश्ता वगैरे बनवून घेतला आणि स्वयंपाक वगैरे काय करायचा बाकीच होता. आणि राजला वगैरे टिफिन बनवून दिला. राज गेला स्कूलमध्ये आणि आता मला इकडे नाश्ता वगैरे काही करावासा वाटत नव्हता कारण मी दररोज काही मॉर्निंगला नाश्ता करत नाही आणि दुपारचं जेवणही म्हटलं तर माझ्या जेवणाला 3 ते 4 नेहमी वाजतच असतात बरे का. तर आता म्हटलं आता जर गेली तर मला दुपारी यायला पण उशीर होईल किंवा मला डायरेक्टली इव्हनिंग पण होईल. पण राज दुपारी येतो ना, त्यामुळे त्याच्यासाठी मला दुपारी त्याच्याकडे यावंच लागतं. तर म्हटलं छान असं अद्रकवाला गरमागरम चहा करूयात आणि चहासोबत छान असं ब्रेड घेऊयात. तर इकडे मी 2 ब्रेड घेतलेले. पण नेमकं असं तुमच्यासोबत कधी झालं का सांगा बरं. आता मी ना जेव्हा पण चहा घेते ना फुल कप भरून घेत नाही, हाफ घेते. पण जेव्हा मला असं काही त्याच्यासोबत खायचं असतं ना, थोडंसं एक्स्ट्रावाला आणि थोडंसं स्पेशल असा चहा मला लागतो बरं का. तर इकडे मी चहा वगैरे बनवून घेतला आणि चहा इतका घेतला होताच की जरा जास्तच घेतला होता बरं का, कारण पूर्ण कप जो आहे ना भरून घेतलेला होता. आणि ब्रेड वगैरे खातो ना तेव्हा थोडंसं एक ब्रेड संपण्याच्या अगोदरच ते चहा संपून जातो बरं का, कारण त्याच्यासोबत चहा ना थोडासा जास्त लागतो आणि जेव्हा खारी बिस्किट वगैरे खातो ना तेव्हा थोडासा कमी चहा लागतो. चहा घेतला की खारी बिस्किट वगैरे ब्रेड असं काहीतरी खायची खूप सारी इच्छा असते. पण जेव्हा पण ती मी कधी घेते ना आणि खायला चालू करताना 1 किंवा 2 बिस्किट खाल्लं की वाटतं बस झालं आता. तसं झालं बरं का आत्ता. पण 2 ब्रेड घेतलेली मी कारण रात्री जेवणसुद्धा केलेलं नव्हतं, खूप सारी कामं होती, यायला पण मला उशीर वगैरे झालेला होता. मग ते कामं करून झोपण्यासाठी तर जरा जास्तच उशीर झाला. आणि राज पण थोडंसं सत्वत होता कारण त्याची रात्री तब्येत बरी नव्हती. रात्री पण तसंच झोपली. मग म्हटलं परत सकाळी मॉर्निंगला कामं वगैरे जायचं, तिकडे सगळं करायचं म्हटलं तर चक्कर येईल. आणि घरचं पण कामं मॉर्निंगला आपण सगळे आवरतो ना तेव्हा आपल्याला खूप विकनेस वगैरे आलेला राहतो. प्रत्येक लेडीजला उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत खूप सारे कामं असतात. तर 2 ब्रेड घेतलं, त्यातलं मी 1च ब्रेड खाल्लं आणि बाकीचं ठेवून दिलं. निघाले मी आता माझ्या कामासाठी. बघा पुढे मी काय काम करणार आहे शॉपमध्ये जाऊन. तर माझं आज दिवसाचं काम खूप सारं कंप्लीट करून द्यायचं होतं आणि मला असं वाटत होतं ते आज दिवसामध्ये होईल का नाही ते, कारण ना अगोदर सगळं काही केलेलं होतं पण आजच्या दिवसामध्ये मला सर्व कंप्लीट करायचं होतं. तरी लागली कामाला आणि नंतर दुपारी घरी गेल्यानंतर पण मला ना तिथं करीचं तक्कू वगैरे करायचं होतं, जे की राज मला 2 दिवसापासून सांगत होता. व्हिडिओ पाहिलं होतं त्यानं. 2 दिवसापासून सांगत होता मम्मा मी स्कूलच्या अगोदर येण्याच्या अगोदर बनवून ठेव, नाही तर स्कूलमधून आल्यानंतर मला लगेच बनवून दे. आणि मलाही ते खूप आवडतं, त्यासाठी मला ते जाऊन बनवायचंच होतं. तर चला अगोदर इकडे मी सगळं काही रेडी करून घेतली, साडी वगैरे. आणि जे काय मला ह्या साडीचं काम करायचं होतं ना ते पण कंप्लीट करायला चालू झालं. तर अगोदर मी इकडे फॉल वगैरे लावायचं होतं, ते पण फॉल वगैरे लावून घेतला आणि नंतर हे सगळं काही करायचं होतं ते पण इकडे मी करायला घेतलं. तर सांगा बरं इकडे साडीचा कलर वगैरे कसा आहे. एकदम छान आहे बरं का साडीचा कलर वगैरे. आणि कलर कॉम्बिनेशनचं साडीचं मस्त असेल तर एक आपल्याला वेगळाच लुक येतो. आणि जेव्हा पण आपण लेडीज रेडी होतो ना तेव्हा खूप आपल्याला छान वाटत असतं बरं का, कारण साडी जर सुंदर असेल तर आपण थोडंसं आणखी सुंदर दिसतो. आणि आपण छान दिसावं म्हणून आपल्या स्वतःवर जास्त प्रेम करावं म्हणून स्वतःला जास्त नेहमी खुश ठेवायचं असतं. स्वतःला नेहमी आवडेल त्या गोष्टी करायच्या असतात. तर हे आयुष्य एकदाच आहे, त्यामुळं आता सध्या ना स्वतःला जितकं आनंदी ठेवाल ना तितकं आयुष्य सुखात जातं बरं का. तर चला अशा पद्धतीने माझं इकडे काम कंप्लीट झालेलं आहे. थोडंसं काम राहिलं ते मी कंप्लीट करून घेते. तर करा तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ. तर हे काय करते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल किंवा कमेंट केला तर कमेंटमध्ये उत्तर नक्की देईल.
बाहेर तर खूप सारं ऊन लागत आहे बरं का. जस्ट मी आत्ताच उन्हातून आली आणि गाडीवरती तर जरा जास्तच ऊन लागतं असं मला वाटतं आणि ट्रॅफिक वगैरे त्यामुळे तर जरा जास्तच चिडचिड होत असते. उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये तब्येतीला कधी काय त्रास होईल काही सांगता येत नाही बरं का. तर माझं सर्व काही काम झाल्यानंतर मी निघाली होती घराकडे आणि तिथे मग राज वगैरे पण येणार होता. म्हटलं डायरेक्टली घरी गेल्यापेक्षा राजला पण इकडेच बोलवून घेऊयात, कारण तो बोलत होता मम्मा मला पाणीपुरी वगैरे खायची आणि त्याची स्कूल पण थोडीशी लवकरच सुटली. त्यामुळे मला कॉल आला की स्कूल लवकर सुटलेली आहे. तर त्याच्यामुळं मग मी सांगितलं ॲड्रेस की इथे राजला सोडून द्या. त्याच्यामुळं राज पण इकडेच येणार होता. आता इथे मी राजचा करत होते वेट. तर आता पाठीमागं तुम्हाला दिसत आहे पाणीपुरी. तर बघा आम्ही इथे पाणीपुरी घेणार आहोत का काय करणार आहोत. चला तर मग आलेली आहे आपली इकडे पाणीपुरी. पाणीपुरी म्हटलं ना मला जास्त गोड वगैरे नको असते बरं का. एकदम टेस्टी आणि यम्मीवाली पाहिजे असते. मग जास्त तिखट पण नाही. कोणी कोणी काय करतं पाणीपुरी म्हटलं की एकदम जास्त झणझणीत तिखटच बनवतं, मग बाकी टेस्टला काहीच नसते. तरी ते जे पाणीपुरी आहे ना मी खूप अगोदरपासून खायला यायची, पण मध्ये मध्ये ना मला इथली टेस्टच आवडत नाही आहे. कारण त्यांनी बनवलं ना खूप सारं तिखटच बनवत आहेत किंवा कधी कधी रगडा वगैरे मनासारखं काही होत नाही आहे. तर यावेळेस थोडीशी बरी भेटली होती, कारण लास्ट टाईम मी 2 वेळेस इथे आली ना, आता खूप दिवसापासून येत नाही आहे, पण आली तेव्हा पण तेवढी काय वाटली नाही. परत याच्यामध्ये तिखट पाणी कमीच होतं, मग मी एक्स्ट्रावालं तिखट पाणी घेतलं आणि मग इकडे आता पाणीपुरी करते ट्राय. तर राज यायला होता. राजच्या पण पाणीपुरीची मी इकडे ऑर्डर वगैरे दिली होती आणि नंतर इकडे मी आईस्क्रीमची ऑर्डर दिली होती. पण मला ना एक आईस्क्रीम आहे तिथे भेटतं, जास्त फेवरेट आहे ते माझं, आणि ते मला ना ज्यूसमध्ये टाकून खायला खूप आवडतं. पण त्या दिवशी ना तिथे माझं फेवरेट ज्यूस होतं ना, फेवरेट काय आईस्क्रीम होतं. मग जे होतं ते घेतलं आणि राजने मी दोघांनी पण ते आईस्क्रीम एन्जॉय केलं. त्या अगोदर राजने घेतली होती पाणीपुरी. मग तिथून आम्ही घरी यायला निघालो, पण नंतर मला आठवलं माझं एक काम आहे. मग ते काम कंप्लीट केलं आणि जे काय ऑर्डर केली होती ना मी, ते कस्टमरला ऑर्डर कंप्लीट दिली करून. मग येत्या वेळेस मला तिथे उसाचा रस वगैरे दिसला आणि राज बोलला मम्मा उसाचा रस प्यायचा आहे, पण म्हटलं इथे नको प्यायला. त्याच्यामुळे घरी बॉटल घेऊन आलो, काही वेळ फ्रीजला ठेवलं आणि नंतर मग राज इकडे रस एन्जॉय करत होता. तर इथून पुढचा व्हिडिओ माझ्या मैत्रिणीसाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे बरं का. ते कसं काय तुम्हाला थंबनेल पाहून लक्षात आलं असेल, आणि नसेल आलं तर आता हे कैरी पाहून तरी लक्षात आलेलंच असेल. तर आपण इथे मस्त असं कैरीपासून तक्कू बनवणार आहोत. उन्हाळ्यामध्ये भाजी नसेल जेवण करायला, भाजी नसेल चपातीसोबत खायला वगैरे किंवा राईससोबत तरी चालेल, पण हे तक्कू जर असेल ना तर तुम्ही एक्स्ट्रा थोडंसं जेवण करणारच बरं का, हे माझी गॅरंटी आहे. तर चपातीसोबत खाऊ शकता किंवा साधा राईस वगैरे किंवा खिचडी ज्याच्यासोबत तुम्हाला एन्जॉय करायचं ते करू शकतो. तर इथून पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. मी तुम्हाला कैरीपासून तक्कू कसं बनवायचं ते मी सांगणार आहे आणि माझ्या फेवरेट पद्धतीने बनवणार आहे. 2 पद्धतीनं मी बनवत असते नेहमी, पण एकदम सोपी पद्धत आहे हे, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला दाखवते. तर खूप टेस्टी लागतं, मुलांना पण खूप आवडतं. तर राजनं कधी काही खाल्लेलं नव्हतं, पण मी खूप वेळेस खाल्लं होतं आणि त्याला एक व्हिडिओज दाखवला होता, म्हणजे जसं व्लॉग होता त्याच्यामध्ये त्यांनी करत होतं जेवण. मी म्हटलं बघ तो मुलगा किती छान जेवण करतोय. तर त्याच्या मम्माने असं सांगितलं होतं की तो तक्कू आहे म्हणून जेवण करतोय आणि मुलाला आंबट हे पदार्थ पण दिले पाहिजे थोडेफार. तर त्यासाठी राजला दाखवलं, तर तो बोलला मम्मा मी पण जेवण करेल छान, त्याच्यासाठी तू बनव. आणि कैरी इकडे मी बनवायला घेतली ना तेव्हा खूपच खुश झालेला होता बरं का.
चला मग इथून पुढे मी रेसिपी सांगते. तर मस्त अशी खिसणी वगैरे घेतली, स्वच्छ धुवून एक ताटसुद्धा घेतलं आणि त्यानंतर घेतली इकडे मी मोठी एक कैरी. आता हवं तर तुम्ही ना त्या कैरीवरचं साल काढून घेऊ शकतो, पण मी कैरीवरचं काही साल काढून घेणार नाही. जास्त रफली आहे असं वाटलं साल तर तुम्ही नक्कीच काढून घ्या, नसेल तर फक्त ते कैरीच्या वरचं टोक घ्या, काढून घ्या आणि कैरी स्वच्छ धुवून घ्या. बघा त्यानंतर हे जे आहे ना पूर्ण इकडे मी खिसून घेतलेलं आहे. आता तुम्हाला किती लोकांसाठी बनवायचं आहे ते तुम्ही बनवू शकतो बरं का. आता किती फॅमिली आहे घरामध्ये त्याच्यानुसार तुम्ही बनवा, आणि मोठे कैरी आहेत की छोटे त्याच्यानुसार बनवून हे करा. तर हे आणून कैरी 2-3 दिवस झालेले होते आणि कैरीनं पूर्ण खराब होत चाललेले होते, त्याच्यामुळे आजच मुहूर्त आम्हाला काढायचा होता कैरीचा तक्कू करण्यासाठी. तर अशा पद्धतीने इकडे सर्व जे कैरी आहेत म्हणजे 2-3 कैरी ते सर्व मी खिसून घेते आणि बघूयात पुढे किती याचा खीस तयार होतो ते. तर गाजराचा हलवा कसा आपण जास्त क्वांटिटीमध्ये बनवतो पण नंतर तो कमी दिसतो आणि कमीच पडतो, यातलीच काहीतरी गोष्ट नाही या तक्कूसोबत सुद्धा होते बरं का. आणि उन्हाळ्यामध्ये हे कोणाला खायला नाही आवडत, सर्वांनाच खूप आवडते कैरीची चटणी वगैरे आणि हे सर्व काही. तर बघा इकडं सर्व काही मी तक्कू घेतलं, त्यामध्ये तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं हिंग. लक्षात ठेवा मी काय गोष्टी सांगितल्या, तिखट, मीठ, हळद आणि थोडंसं हिंग. फक्त मी एवढंच सामग्री त्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते छान असं मिक्स करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे छान असं त्याला पाणी सुटेल. आता तोपर्यंत इकडे एक प्रोसिजर चालू करूयात. आता मी इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे, हवं तर तुम्ही कढईसुद्धा ठेवू शकतो, पण मी अगोदर चपात्या बनवून घेतलेल्या होत्या ना त्याच्यामुळं गरम होता तवा आणि गरम तव्यावरतीच लगेच बनवायला घ्यावं म्हटलं. तर तेल ठेवलं, तेलामध्ये मस्त जिरे आणि मोहरी तडतडली. बघा तुम्ही इथे जी फोडणी आहे ना एकदम छान बसली ना तरच ते तक्कू छान टेस्टी असं लागतो बरं का. त्याच्यामुळं हे जे जिरे मोहरीची क्वांटिटी आहे ना थोडीशी जास्त टाका. तर बघा जिरे मोहरी जास्त असं तडतडल्यानंतर तुम्ही तिथे जर हिंग टाकलं नसेल तर या टायमिंगला इथे टाकू शकतात, किंवा थोडंसं इथे आणि थोडंसं तिथे असं टाकलं तरी चालेल. तर सर्व काही आपण इकडे मिक्स करून घेतलं होतं ना, त्यामुळे आता इथे यानंतर काहीच टाकायची गरज नाही आहे. चम्मचच्या साहाय्याने याला हळूवार सगळं मिक्स करून घ्या, म्हणजे छान असं परतून घ्या. हवं तर तुम्ही इथे मोठी कढईसुद्धा यूज करू शकता, पण मी कसं आता याच्यावरती चपाती बनवला होता, कशाला दुसरे भांडे भरवायचे म्हणून थोडंसं कंजूसपणा भांड्याच्या प्रमाणामध्ये करायला गेली. आणि या टायमिंगला तुम्हाला जर थोडासा गुळमटपणा किंवा गोडवा पाहिजे असेल तर थोडीशी तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करू शकता बरं का. आता ना तुम्ही इथे तव्याबद्दल काही कमेंट करायला जाऊ नका बरं का. मी रेसिपी दाखवली आहे त्यामुळे बेस्ट अशी रेसिपी तुम्ही एन्जॉय करा. आणि तव्याचं सांगायला गेलं तर ते माझा खूप जुना तवा आहे आणि जुन्या गोष्टी हे माझ्या खूप फेवरेटच आहेत बरं का. प्रत्येक गोष्टी माझ्या संसारामधल्या माझ्या खूप आवडत्या आहेत आणि आवडत्या असल्यामुळे कुठलीच वस्तू मी खराब होऊ देत नाही, किंवा खराब झाली तरी ते माझ्यासाठी खूप हिऱ्या मोत्यासारखी आहे. काही गोष्टी मी तुम्हाला हळूहळू माझ्या ब्लॉगतर्फे सांगणारच आहे. तर कोणाकोणाला कोणतीही चटणी किंवा रेसिपी करते वेळेस ना जरा जास्त ऑइलीच आवडते, पण मला ऑइली पदार्थ जास्त आवडत नाही. त्याच्यामुळं ना मी कुठली पण रेसिपी किंवा काही बनवते ना ऑइल खूपच कमी यूज करते. तर बघा इकडे ऑइल मी कमीच यूज केलेलं होतं आणि छान असं हे मिक्स झालं. एक 5 मिनटं किंवा 2 मिनटं मी याला झाकण ठेवून दिलं होतं आणि झाकण उघडल्यानंतर पाहिलं तर काय मस्त आपलं इकडं टेस्टी यम्मीवालं तक्कूत रेडी झालेलं आहे. तर सांगा बरं कसं झालेलं आहे, आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. खूप घाईमध्ये होतं, 5 ते 10 मिनटामध्ये बनतं हे आणि फक्त त्याला खिसायचीच मेहनत लागत असते. तर बघा इकडे मस्त असं तक्कूना रेडी झालं. मग काय गरमागरम इकडे खिचडी पण बनवलेली होती, त्याच्यासोबत छान असं मी इकडे एन्जॉय केलं आणि त्यासोबत होती शेवग्याच्या शेंगाची भाजी, त्यामुळे 2 शेंगासुद्धा घेतल्या. तर चला मग आता गरमागरम जेवण करून घेऊयात.
तर राजला ना इकडे चपातीसोबत खायचं होतं, मग काय इकडे काकडी वगैरे कट करून घेतली आणि चपातीसाठी इकडे एक ताट रेडी केलं. मग कैरी तक्कू कोणाकोणाला आवडतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरं. गावाकडे ना हे जरा जास्त प्रमाणामध्ये बनवलं जातं, कारण तिकडे शेतामध्ये कैरी कधी पण फ्रेश अशी भेटत असते. आपल्याला बनवायचं म्हटलं तर मार्केटहून आणणं वगैरे या सगळ्या गोष्टीचा खूपच वेटाने वॉच करावा लागतो. तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते, कारण उद्या आहे अक्षय तृतीया. तर त्याच्यामुळे ना मला खूप सारी घरातली साफसफाई वगैरे करायची होती, देव पण उजळून वगैरे घ्यायचे होते. मॉर्निंगला सगळं काही लवकर उठायचं असतं, तुम्हाला माहिती 3:30 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त असतो. जितकी काही साफसफाई, स्वच्छता आणि पॉझिटिव्हिटी आपण आपल्यामध्ये आणतो ना, ते वर्षभर आपल्याला ते आपल्यासोबत राहत असतं. त्यामुळं उद्या जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही, निगेटिव्ह विचार करायचे नाही आहेत, त्रास वगैरे स्वतःला करून घ्यायचा नसतो किंवा दुसऱ्याला सुद्धा त्रास द्यायचा नसतो. जितक्या काही पॉझिटिव्ह आणि चांगल्या गोष्टी आपल्याला करता येतात ना, त्या गोष्टी आपण करायच्या असतात बरं का. तर चला मग मी सुरुवात करते माझी साफसफाईपासून. आता सगळं काही क्लीन करायला घेते आणि उद्याच्या दिवसामध्ये जे काही पॉझिटिव्ह विचार करता आणि एक नकारात्मक जेवढं काही काढून टाकताना तुमच्या मनामधून, तेवढं काही तुम्हाला वर्षभर 10 पटीनं चांगलं येतं. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.